महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातला हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। याबाबतची महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत, कारण या सगळ्या संदर्भाने आता उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या संदर्भातले सुद्धा काही गोष्टी बदलणार आहेत। 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी रद्द करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी आता घेतलेला आहे। रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी सुद्धा फायदा होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला हा मोठा निर्णय आहे, ज्या संदर्भातले आणखी काही तपशील आपण आता जाणून घेणार आहोत। 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी रद्द करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत। सुशांत, काय नेमके निर्णय आता बावनकुळेंकडून घेतले गेलेत आणि त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे आता भविष्यात? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून बावनकुळे महसूल मंत्री झाल्यानंतर ते काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते लोकोपयोगी निर्णय ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं असेल तर शासकीय कार्यालयात एखादं प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्याच्यासोबत 500 रुपयाचं स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क खरं तर जोडावं लागत होतं, मात्र आता हे जोडावं लागणार नाहीये। सेल्फ अटेस्टेड करून देखील आता होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर यामध्ये आपण पाहिलं असेल तर जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्रासह शासकीय कार्यालयात दाखल करण्यात येणाऱ्या सर्व जी कागदपत्र आहेत त्यांच्यासाठी जे मुद्रांक शुल्क लागायचं होतं ते आता माफ झालेलं आहे, म्हणजे निशुल्क झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी यामुळे 3 ते 4 हजार रुपये नागरिकांना जे खर्च करावे लागत होते प्रत्येक प्रमाणपत्रामागे ते आता कमी होणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिले होते की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी जे निर्णय असतील ते लवकरात लवकर घ्या। त्याच दृष्टिकोनातून महायुतीचे आणि विशेषतः भाजपचे सगळे मंत्री जे आहेत ते लोकांच्या हिताचे निर्णय घेताना पाहायला मिळतात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मागे वाळू धोरणाबाबतचा एक निर्णय घेतला होता आणि आता हा सर्वसामान्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याचा देखील निर्णय आता झालेला आहे। जी, निश्चित। सुशांत, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।